मित्राला खरेदी करण्यासाठी दाखवण्याच्या बहाण्याने एक इसम जुन्या गाड्यांच्या सर्व्हिस सेंटरमधून लाखो रुपये किमतीची महिंद्रा झायलो कार घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जितेंद्र निपाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या चारचाकी गाड्यांची खरेदी विक्री आणि त्या दुरुस्त करण्याचे सर्व्हिस सेंटर आहे। आरोपी जितेंद्र निपाणे हा फिर्यादीच्या सर्व्हिस सेंटरवर आला आणि त्याने दोन्ही पक्षांमध्ये व्यावसायिक चर्चा सुरू केली। चर्चेदरम्यान आरोपीने फिर्यादीला सांगितले की त्याच्या एका मित्राला चारचाकी गाडी खरेदी करायची आहे। यावर फिर्यादीने पूर्ण विश्वासाने त्याला सांगितले की तू ही गाडी घेऊन जा, मित्राला दाखव आणि आवडली तर मग आपण व्यवहाराचे काय ते ठरवू। फिर्यादीच्या या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपी जितेंद्र निपाणे सर्व्हिस सेंटरमधून महिंद्रा झायलो कार घेऊन निघाला। मात्र बराच वेळ होऊनही तो गाडी घेऊन परत आलाच नाही आणि त्याने फिर्यादीशी कोणताही संपर्क साधला नाही। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादीने तत्काळ इमामवाडा पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली। पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी जितेंद्र निपाणे याच्या विरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस पथके त्याचा व चोरीला गेलेल्या गाडीचा कसून शोध घेत आहेत। इमामवाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये फिर्यादी यांचं जुन्या गाड्या विकायचं सर्व्हिस सेंटर आहे आणि सदरचा आरोपी हा फिर्यादीकडे आलेला होता आणि चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की माझ्या मित्राला पण गाडी घ्यायची आहे। त्यावेळी फिर्यादीने सांगितले की बाबा सदरची गाडी घेऊन जा, मित्राला दाखव आणि आल्यानंतर आपण ठरवू। असं करून बाबा फिर्यादीने विश्वासाने त्याच्या ताब्यात गाडी दिली आणि आरोपी गाडी घेऊन गेला, तो परत आलाच नाही आणि बाकीच्या पण कुठल्या खरेदी विक्री संदर्भात त्याचं बोलणं केलं नाही, म्हणून सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। आरोपी कोण आहे, याच्या आधी याचे गुन्हे वगैरे समोर आले आहेत? आरोपी नामे जितेंद्र निपाणे, वय वर्ष 36 आहे। याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे कुठले दाखल नाहीत। गाडी नेलेली आहे महिंद्रा झायलो गाडी नेलेली आहे आणि फिर्यादीने विश्वासाने दिलेली गाडी त्याने ती परत आणून दिली नाही, म्हणून आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास करत आहोत। आरोपी आधी फिर्यादीची काही भेट वगैरे झाली होती का? दोघांचा काही याआधी काही सौदे झाले होते का? यापूर्वी काही सौदे झालेले नव्हते। फिर्यादीचं रिसेलचंच हे आहे, एजन्सी आहे, परंतु सदर वेळी बाबा आरोपी आलेला होता, फिर्यादीला भेटला होता आणि चर्चेदरम्यान त्याने सांगितलं होतं माझ्या मित्राला गाडी पाहिजे। त्यावेळेस फिर्यादी म्हणले ही गाडी आहे विकण्यासाठी, तू घेऊन जा आणि मित्राला दाखवून परत आण, म्हणून विश्वासाने त्याच्या गाडी ताब्यात दिली होती। परंतु तो गाडी परस्पर घेऊन गेला आणि नंतर फिर्यादीला माहिती मिळाली की त्यांनी गाडीसुद्धा कोणातरी विकली आहे। त्याबाबतचा अधिक तपास करत आहोत।